जय हिंद मित्रांनो, सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षेचा निकाल लागून बराच कालावधी लुटलेला आहे। मग आता प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न, पवित्र पोर्टलवर नोंदणी रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे, त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। उशीर होण्यामागचं नेमकं कारण काय आहे? जो काही अपीयर असलेले उमेदवार होते, ज्यांचा टेटचा रिझल्ट अजूनही रिझर्व ठेवण्यात आलेला आहे, तो निकाल कधीपर्यंत लागणार आहे? येत्या शिक्षक भरतीमध्ये एक्झॅक्टली किती जागा येऊ शकतात? संच मान्यतेची सद्यस्थिती नेमकी काय आहे? आणि येणारी जी टीईटी आहे कधी होणार आहे आणि ती या उमेदवारांना म्हणजे टेट परीक्षा 2025 दिलेल्या उमेदवारांना बेनिफिशियल ठरणार आहे का? अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आपण माहिती। परंतु माहिती बघण्याच्या पूर्वी एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो की येत्या 23 नोव्हेंबरला टीईटीची परीक्षा होणार आहे आणि या टीईटीच्या परीक्षेला तुम्हाला जर का पास करून दाखवायचं असेल, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं असेल, तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाईन बॅच। ही बॅच महाराष्ट्रामधली सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची बॅच आहे, कारण यामध्ये टीईटीचा पेपर 1 असेल, टीईटीचा पेपर 2 असेल। दोन्हीकरिता आवश्यक असलेले जेवढे विषय आहेत ते सगळेच्या सगळे विषय डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवून घेतले जातात। तुमची तयारी करून घेतली जाते। रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देखील उपलब्ध आहे। डाउनलोड करून पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे। 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे। पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे आणि महाराष्ट्रामधली टॉपची एज्युकेटर्सची टीम तुमच्याकरिता अहोरात्र झटत आहे। त्या पद्धतीने टेट परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट निकाल देणारा हा प्लॅटफॉर्म आहे। त्याच धर्तीवरती आपण टीईटी परीक्षेमध्ये देखील सर्वोत्कृष्ट निकाल देण्याची या ठिकाणी हमी देतो आहोत, कारण आतापर्यंत हजारो शिक्षक घडवणारा जो विश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म म्हणजे मास्टर टीचर हा प्लॅटफॉर्म आहे। तुम्हाला जर या ठिकाणी पहिल्याच प्रयत्नामध्ये टीईटीची परीक्षा पास करायची असेल तर तुम्ही बिंदास पद्धतीने प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे डाउनलोड करून घ्या आणि आज आता ताबडतोब तयारीला लागा। कालावधी अतिशय कमी आहे। कमी कालावधीमध्ये एक्झाम ओरिएंटेड सिलेबस तुम्हाला शिकवला जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी यश मिळवण्याची हमी देखील मिळणार आहे। मग ती मराठी माध्यमाची बॅच असेल, उर्दू माध्यमाची बॅच असेल किंवा केंद्र प्रमुखाची तयारी करत असाल तर केंद्र प्रमुखाचा व्हिडिओ कोर्स किंवा टेस्ट सिरीज असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजपणाने अवेलेबल होऊन जाणार आहे एकाच प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव आहे मास्टर टीचर। चला आता आपल्या पहिल्या महत्त्वाच्या प्रश्नाच्या उत्तराकडे आपण जाऊया। पहिला महत्त्वाचा प्रश्न हा आहे की टेट परीक्षा संपलेली आहे, त्याचा निकाल लागलेला आहे। निकाल लागून आता 1 महिना जवळपास होत आलेला आहे, तरी देखील पुढची जी काही प्रक्रिया होणं अपेक्षित होती, पुढची जी प्रोसेस होणं अपेक्षित होतं की पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन होणं, त्या प्रक्रियेला अजूनही सुरुवात झालेली नाही। आता प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की मग सर आता रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे? उशीर होण्यामागचं नेमकं कारण काय आहे? तर बघा, त्याच्या मागे एक बेसिक रिझन आहे। ज्या पद्धतीने टेट परीक्षेचा निकाल लागण्याकरिता डीएड किंवा बीएड म्हणजे व्यावसायिक अर्हतेच्या अंतिम वर्षामध्ये प्रविष्ट असलेल्या उमेदवारांचा निकाल कारणीभूत होता, त्याच धर्तीवरती पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन होण्यावाचून ती थांबवणारी घटना आहे किंवा अडथळा आहे, तो आहे रिझर्व असलेल्या उमेदवारांचा निकाल, डीएडचा असेल किंवा बीएडचा असेल। जोपर्यंत त्यांचा निकाल या ठिकाणी क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढची जी काही प्रक्रिया आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाहीये। फार जास्त उमेदवार राहिलेले नाहीये, समथिंग 6000च्या आसपास उमेदवार बाकी आहे ज्यांचा रिझल्ट पेंडिंग आहे। बघा आता त्याच्यामधले बरेचसे उमेदवार हे फेल झालेले आहेत, म्हणजे त्यांचा बॅकलॉग राहिलेला आहे, 1 विषय 2 विषय 3 विषय राहिलेले आहे। काही उमेदवार पास झालेले असताना देखील ते गाफील आहेत, त्यांना माहिती नाहीये की त्यांनी आपला जो रिझल्ट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईटला शेअर करायचा आहे, सेंड करायचा। जर असे कोणी उमेदवार असेल त्यांनी आज आता ताबडतोब या ठिकाणी शेअर करायचं आहे। माहिती अशी मिळत आहे की येत्या 1 आठवड्याभरामध्ये त्यांची प्रतीक्षा केली जाईल। जर आठवड्याभरामध्ये जर या उमेदवारांनी आपला रिझल्ट अपलोड केला नाही वेबसाईटला तर मग त्यांचा रिझल्ट जो आहे फ्रीज करून दिला जाईल, बाकीच्यांचा रिलीज केला जाईल आणि मग जी काही पुढची प्रक्रिया आहे रजिस्ट्रेशनची त्याला सुरुवात होऊन जाणार आहे। आता रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये जे आहे काही टेक्निकल बाबी अशा आहेत की IBPS या वेबसाईटवरती जो काही फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्म मधला
काही डेटा ॲज इट इज आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळतो, कारण तो इकडून तिकडे ट्रान्सफर करावा लागतं. जसं की उमेदवाराचं नाव आहे, उमेदवाराला मिळालेले मार्क्स आहे, उमेदवाराची डेट ऑफ बर्थ आहे, उमेदवाराचं लिंग आहे, असे काही बेसिक गोष्टी ज्या असतात ना, ते IBPSचा फॉर्म भरलेल्या वेबसाईटवरून सरळ सरळ जे आहे पवित्र पोर्टलला ट्रान्सफर केला जातो. मग नंतर ही जी प्रक्रिया आहे ती पार पडली जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण जो काही कारभार असेल तो आयुक्त कार्यालयाकडे येणार आहे. कारण आतापर्यंतचा जो काही कारभार होता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अखत्यारीमध्ये होता. एकदा का इकडे डेटा ट्रान्सफर झाला पवित्र पोर्टलला, तर मग पवित्र पोर्टल हे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीमधला विषय आहे, त्यांच्या अंतर्गत चालतो. मग त्या ठिकाणी पाहिल्या जाईल की कोण डबल परीक्षा देणारे उमेदवार आहेत, कोण कोणत्या पद्धतीने या ठिकाणी आलेला आहे, जे सिंगल नाववाले आहेत त्यांचं नेमकं व्हेरिफिकेशन वगैरे काय आहे, त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जाईल. आणि त्यानंतर पवित्र पोर्टलचं जे रजिस्ट्रेशन आहे त्याला सुरुवात होईल. मग अजूनही प्रश्न अंतरित आहे की मग एक्झॅक्टली जे आहे रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे. तर आपल्याला अपेक्षा अशी आहे अधिकारी वर्गांशी बोलल्यानंतर की या महिन्याच्या एंडिंगपर्यंत म्हणा किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मॅक्सिमम चान्सेस आहे की पवित्र पोर्टलचं जे रजिस्ट्रेशन आहे त्याला सुरुवात होऊन जाणार आहे. आता राहतो आहे प्रश्न की मग सर आमचं असं फॉर्म भरत असताना अशी माहिती होती, आता अशा प्रकारची माहिती आहे, काही चेंजेस आम्हाला करता येतील का? बघा, तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमची जे हॉरिझॉन्टल कॅटेगरी आहे ती, आणि तुमचं जे सेक्स आहे, लिंग, जेंडर आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आहे बाकीच्या गोष्टी तुम्ही सहजपणाने बदलू शकता. राहतो आहे प्रश्न की जे डॉक्युमेंटची तारीख आहे 14 मे 2025 त्याच्यानंतरचे डॉक्युमेंट चालतील का? तर सध्याच्या घडीला त्याचं उत्तर आहे क्लिअरली नो, नाही चालणार. ठीक आहे. परंतु तरी देखील मराठा समाजाला मिळालेलं जे नवीन आरक्षण आहे, हैदराबाद गॅझेट जे लागू झालेलं आहे, त्या गॅझेट नंतर काही नियमामध्ये बदल केले जाऊ शकता का? तसं जर घडत असेल तर मग बाकीच्यांनाही त्याच्यामध्ये थोडीशी सवलत मिळू शकते का? हे तर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन सुरू झाल्याच्या नंतर ऍक्च्युअल ज्यावेळेस सूचनापत्र येईल त्या सूचनापत्रामधून आपण सांगू शकतो. पण तो जे काही होतं चांगल्यासाठी होते असं आपण म्हणूया. सध्या तरी जो नियम आहे मी तुम्हाला तो या ठिकाणी सांगितलेला आहे. काही गोष्टी आपण या ठिकाणी निश्चितपणाने चेंज करू शकतो. आता राहतो आहे की जो रिवाइज असलेला जो काही रिझल्ट आहे तो पुन्हा बदलेल का? त्याच्यामधलं जो काही हॉरिझॉन्टल कॅटेगरी वगैरे सांगण्यात आलेली नाही, मग ते पुन्हा आपल्याला या ठिकाणी रिवाइज रिझल्ट पाहायला मिळेल का? असं मार्केटमध्ये काहीच चालू आहे. पण मला नाही वाटत वैयक्तिकरित्या की आता पुन्हा नव्याने जे आहे रिवाइज लिस्ट लागेल. त्यामुळे जो आहे तो स्वीकार करून घ्यायला हरकत नाही. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो सप्टेंबर महिना चालू आहे, या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 30 सप्टेंबर रोजी शाळांमध्ये जी काही विद्यार्थी संख्या आहे, जी काही पटसंख्या आहे, त्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षकांची संख्या निश्चित केली जाणार आहे. याच्यामुळे हा महिना आपल्या येत्या शिक्षक भरतीकरिता अतिशय जास्त महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. कारण जेवढे जास्त विद्यार्थी शाळेमध्ये राहतील तेवढी जास्त शिक्षकांची संख्या आपल्याला येत्या शिक्षक भरतीमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यामुळे आज जर का कोणी म्हणत असेल की एवढ्या जागा येतील, तेवढ्या जागा येतील, तेवढ्या जागा येतील, तर या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की हवेमध्ये बोलल्यासारख्या आहेत. कारण ॲक्च्युअल आज मितीला खुद्द शिक्षण विभाग, आयुक्त कार्यालय किंवा शिक्षण मंत्री यापैकी कुणीही जागांचा आकडा सांगू शकत नाही की एक्झॅक्टली किती जागा आहेत, किती जागा येतील, काहीच सांगू शकत नाही. कारण 30 तारखेपर्यंत आपल्या सर्वांना प्रतीक्षा करावी लागेल. 30 तारखेपासून ते पुढचे जे काही दिवस असेल, मग काही दिवसांमध्ये संच मान्यता होईल आणि संच मान्यता झाल्याच्या नंतर एक्झॅक्टली लक्षात येईल की मंजूर शिक्षकांची पदे किती आहे, एकूण विद्यार्थी संख्या किती, त्या विद्यार्थी संख्येवर मंजूर शिक्षकांची संख्या किती, मंजूर शिक्षकांच्या वरती कार्यरत शिक्षकांची संख्या किती, आणि मग मंजूर आणि कार्यरत यांच्यामधले जो काही तफावत आहे म्हणजे रिक्त जागा किती, मग तो रिक्त जागांपैकी 80% किंवा 100%, कारण इथे दोन प्रश्न आहेत की एकूण जेवढ्या रिक्त जागा आहेत त्याचे 100% पदभरती होईल का? कारण जेन्युइन पद्धतीने आतापर्यंत जेवढ्याही वेळेस भरती झालेली आहे 80%च भरती होते. यावेळेस 100% होईल का? देर इज अ बिग क्वेश्चन मार्क. कोणीही सांगू शकत नाही. कारण शासन प्रशासन आपल्या सोयीसुविधेसाठी जे आहे एमर्जन्सी कॉलसाठी 20% जागा राखीव ठेवतं. यावेळेस 100% भरती होईल का? ते येणारा काळात सांगेल. आपण त्याच्या परीने जे आहे संघटनेमार्फत लढून त्या जागा ओढून घेण्यासाठी प्रयत्न करूया. परंतु सध्या अजून आपल्याला जागांचा आकडा माहिती नाहीये. त्यामुळे जागा जास्त येतील का, कमी येतील का, यावरती बोलणं थोडंसं टाळलं तरी देखील बेटर आहे. अजूनही संच मान्यतेच्या संदर्भामध्ये जो काही न्यायालयामध्ये एक खटला चालू आहे, एक
केस चालू आहे त्याचाही निकाल या ठिकाणी अजून आलेला नाही. आर्ग्युमेंट्स पूर्ण झालेले आहेत. जजमेंट या ठिकाणी आउट होणं बाकी आहे. तो आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पदं वाढली किंवा पदं कमी झालेली आहे. तर हा संपूर्ण क्रायटेरिया आहे आणि त्याच्यानंतर मग जी काही जाहिरात आहे पवित्र पोर्टलची ती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु याला अजून बराचसा कालावधी आहे. परंतु इथून पुढचा जो काही आपला मोटो असणार आहे, पवित्र पोर्टलवर फार कमीत कमी वेळेमध्ये या ठिकाणी रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे. आणि राहतो आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न, सध्याच्या घडीला जे काही मार्केटमध्ये चालू आहे, टीईटीची परीक्षा येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचं या ठिकाणी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत नंदकुमार बेडसे सर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ती एक चांगली गोष्ट आहे, कारण सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांना देखील आपली सेवा कंटिन्यू करण्याकरिता टीईटीचा पेपर क्रॅक करणं कंपल्सरी सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे. त्यामुळे त्यांना देखील व्यवस्थितपणाने संधी भेटावी म्हणून इथून पुढे जवळपास 2-2.5 महिन्यांच्या कालावधीनंतर टीईटीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे जे सुज्ञ असेल त्यांनी आजपासून तयारीला लागायचं आहे. आणि आपले उमेदवार जे उमेदवार या 2025च्या भरतीमध्ये आहेत त्यांनी देखील जर आपण कॅटेगरीमधून टीईटीची परीक्षा पास असाल तर आपण जे आहे ओपनच्या क्रायटेरियाने म्हणजे 90+ मार्क्सने ही जी टीईटीची परीक्षा आहे ती पास करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करायला हरकत नाही, कारण ती काळाची गरज आहे. आपण जर ओपनच्या मार्काने टीईटीची परीक्षा पास केली तर आपण ओपनच्या जागांवर देखील पात्र ठरतो आपल्या कॅटेगरीच्या व्यतिरिक्त. आणि त्याच्याचमुळे जे आहे तुमच्याकरिता या ठिकाणी मार्गदर्शनपर बॅच अवेलेबल आहे. अगदी तुमच्या हक्काचा प्लॅटफॉर्म आहे मास्टर टीचर. या फॅकल्टीच्या संदर्भामधले जे काही डेमो लेक्चर्स आहेत तुम्हाला आपल्या या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर भेटून जातील. राहिली गोष्ट ॲप्लिकेशनची, ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याकरिता जी काही लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे.